आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे ना. आपल्याला आज जायचं होतं तुळजापूरला, पण टू व्हीलरवरती नव्हतं जायचं म्हणून आपण घेतली पहिल्यांदा टू व्हीलर आणि झालो फोर व्हीलर आणायला, म्हणजेच पांढरा हत्ती आणाय. पण आधी पोटात टाकून घ्यावं म्हणलं, कारण की पोटात नाही पडलं तर डोकं नाही चालत तर मग आधी पोटातच टाकावं लागतंय. तर ह्यांना खायचं होतं ड्रॅगन फ्रूट. काढला पांढरा हत्ती आपल्या सुशील भावने, निघालो आपण डायरेक्ट लोणी व्यंकनाथकडे. लोणी व्यंकनाथमध्ये आल्या आल्या आपल्याला जायचं होतं पहिल्यांदा आपला जिवलग मित्र दिनेश बरकडे ह्याला घ्यायला बाबुर्डीला. पण पावसात असला बेकार रोड झालता तरी आपण गेलो, गाडी घेऊन आलो, त्याला पण घेऊन आलो आणि फायनली गाईज आपण निघलेलो आहे अक्कलकोटच्या दिशेने. आधी अक्कलकोट नंतर तुळजापूर. पण आधी गाडीला पण प्यायला द्यायचं होतं डिझेल, त्यामुळं टाकी घेतली फुल करून टापक्यास. गाडीची टाकी फुल झाली पण पोटाचं काय, पाऊस पडत होता पण आम्हाला थंडच प्यायचं होतं. इथून तिथून मित्रांनो आमच्या रोडला पाऊसच पडत होता, पण आमचा ड्रायव्हर विमानाचा असल्यामुळे आम्हाला काही थांबायची गरज पडली नाही. तांबडत फुटताच आम्ही पोहोचलो दर्शन घ्यायला. दर्शन वगैरे झालं, पण आमच्या गाडीत एक जणाची जागा शिल्लक होती, कारण की जो येणार होता त्यातला एक जण कॅन्सल झाला. असो, काही विषय नाही, मागचा एक जण झोपला होता मागं. आपल्या व्हिडिओमध्ये ड्रायव्हरचं कौतुक झालंच पाहिजे, कारण की नॉनस्टॉप गाडी चालवणं काही सोपं नाही मित्रांनो. बसून बसून आम्हालाच कंटाळा आलता. ह्यांनी एकच ड्रेस घातला होता, पण ह्यांचं काय, ह्यांना 50 कपडे बदलायची सवय मित्रांनो. थांबलोच होतो 10 मिनटं तर म्हणलं एक रील काढावं, पण आमचा फोटोग्राफर काही चांगला नव्हता, त्यामुळं रील काय आम्हाला जमली नाही. परतच्या वेळेस त्याला घेतला जाणार नाही. तुळजापूरमध्ये येऊन आमचं दर्शन झालं, पण ह्या पिल्लाचं काय, हे असं का बघतंय, मला काय मेळ लागला नव्हता. फॉर्च्युनरमध्ये बसून बसून पोरं कटाळे होते, मग ह्यांना मी रिक्षात बसवलं. दौलतराव, ज्यांना स्वतः यशस्वी होता येत नाही ना, त्यांना दुसऱ्याचं यश सुद्धा सहन होत नाही बरं का. आमच्या डोक्यात अजून एक देवस्थान होतं, पण मित्रांनो पाणी एवढं होतं नदीला आम्हाला पलीकडे जाता आलं नाही, त्यामुळे आम्ही रिटर्न घेतला. हा पांढरा हत्ती ॲटो असल्यामुळं आमची रनिंग ही फार जास्त प्रमाणात ओरखली होती, पण पोट मात्र दम काढीत नव्हतं. डाळ तडक्यात असं लिंबू पिळतोय जसं काही मटण आलंय पुढं. ह्या पावसामुळं आणि ह्या ट्रॅफिकमुळं आमचा ड्रायव्हर फार वैतागला होता. जसं काय सोयाबीन चिल्ली पोटात पडली, गडी तर फुल खुश झालता.